नागपूर येथील शिबिरात पहिल्या दिवशीच्या उद्घाटन सत्रात पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी विश्वव्यापी शोषण व्यवस्था लुटारूची भूमिका कशी पार पाडते हे स्पष्ट केले। यामध्ये जगात अस्तित्वात असणारी कृषीप्रधान व्यवस्था नष्ट करून औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्यवाद कसा निर्माण करण्यात आला ते स्पष्ट केले। याच माध्यमातून जागतिकीकरण, हरित क्रांती, सेंद्रिय शेती यासारख्या बाबींचा प्रसार करून ही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्याचे काम कसे चालते याचेही त्यांनी यावेळी विश्लेषण केले। सगळ्या जगावर अधिराज्य गाजवणारी अशी एक व्यवस्था आहे, जिला मी नाव दिलेलं आहे विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्था। अमेरिकेमध्ये राज्य करणारा कोणी अध्यक्ष असेल, रशियामध्ये तिथला अध्यक्ष असेल, चीनमध्ये तिथला पंतप्रधान असेल, जगावर अधिराज्य करत नाहीत। जगावर अधिराज्य करणारी ती व्यवस्था आहे आणि ती दृश्यमान नाही, अदृश्य व्यवस्था आहे। या व्यवस्थेचा संचालक अमेरिकेचा अध्यक्ष नाही किंवा रशियाचा अध्यक्ष नाही, कारण ही अदृश्य व्यवस्था आहे, दृश्यमान नाही। आणि म्हणून जे दृश्यातच नाहीये त्याच्याशी तुम्ही कसं लढणार? आणि या सगळ्या समस्या भोगणारे सगळ्या राजकीय पक्षाचे लोक आहेत, सगळ्या धर्माचे, पंथाचे आणि विचारधारांचे लोक आहेत। आपसात का लढतात? सगळे एकत्र येऊन त्या व्यवस्थेच्या विरोधात का नाही लढत? भांडणामध्ये आपली ऊर्जा का बर्बाद करतायत? 60 वर्षापासून यांचे भांडणं आपण बघतो, एखादी समस्याने हल केलेली आहेत का? मला असं वाटतं की आपसात भांडण्यापेक्षा, संसदेमध्ये बंद पाडून दंगल केल्यापेक्षा, विधानसभेत दंगल केल्यापेक्षा, रस्ते अडवल्यापेक्षा या सगळ्या लोकांनी एकत्र का बसू नये? सत्तारूढ आणि सत्तेच्या बाहेर असणाऱ्या विरोधकांनी, देशातला विचारवंतांनी त्यामध्ये येऊन का बसू नये? जर सगळ्यांच्या समस्या आहेत त्या एका विशिष्ट पक्षाच्या आणि धर्माच्या नाही आणि पंथाच्या नाही, आणि सगळे एकत्र बसून विचार करून त्यातून काही मंथन निघून काही लोणी निघेल, तेच मला वाटतं निराकरण असेल, ती सोडवणूक असेल। पण दुर्भाग्य आहे असं होत नाही। एकमेकाला पाण्यात पाहण्यात ही मंडळी गुंतलेली आहे, एकमेकाचे पाय ओढण्यात ही मंडळी गुंतलेली आहे। एकत्र बसून एक समान काहीतरी कृती कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर आखण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही। आणि म्हणून तो कार्यक्रम आपण जन आंदोलनाच्या माध्यमातून आणि लोकांच्या लोकचळवळीच्या माध्यमातून आपण जर निर्माण करू शकलो आणि त्याची अंमलबजावणी करू शकलो आणि त्या अंमलबजावणीमध्ये कोणाचे नुकसान होणार नाही अशी दक्षता घेतली, हे कोणाच्या विरुद्ध असणार नाही अशी दक्षता घेतली आणि ते पूर्णपणे अहिंसक सनदशीर असेल याची दक्षता घेतली, तर मला असं वाटतं काहीतरी नक्कीच आपल्या समोर उभं होईल आणि ते नक्कीच सोडून आता असेल असं मला वाटतं। ज्यांनी ज्यांनी या व्यवस्थेविरुद्ध उभं राहून लढण्याचा प्रयत्न केला, लढणारा नष्ट झाला, व्यवस्था आणखी बलवान झाली। म्हणून व्यवस्था परिवर्तनाच्या बाता केल्यापेक्षा स्वतःची समांतर व्यवस्था का उभी करू नये, जी अहिंसक असेल, सनदशीर असेल आणि कोणाच्या विरोधात नसेल, कोणाच्या विरोधात नसेल। आणि मला वाटतं सामान्य नागरिकाच्या हातात तेच आहे, दुसरं काही नाही। आणि म्हणून सामान्य नागरिक म्हणून आपली स्वतःची समांतर व्यवस्था आपण कशी उभी करावी याच्यावर विचार झाला पाहिजे आणि त्या दिशेनं काही लोक काम करत आहेत जागतिक पातळीवर। आणि मला असं वाटतं त्यामध्ये आपण सगळे समाविष्ट होणार आहात। ज्यांच्या देशामध्ये त्यांची अर्थव्यवस्था कृषी प्रधान नाही, उद्योग प्रधान आहे, जर आमची संपत्ती वाढवायची आहे तर मग त्याला काय पर्याय आहे? एकच आहे, सगळ्या जगाला लुटायचं आणि आपली संपत्ती वाढवायची। आणि मग त्यांनी ठरवलं का जगाला लुटायचं म्हणजे काय करायचं? ज्यावेळी त्यांनी ठरवलं त्यावेळेस
सगळ्या जगावर कृषीप्रधान व्यवस्था होती, ग्रामीण अर्थव्यवस्था होती, शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती. आणि मग त्यांनी ठरवलं की लूट करायची असेल तर शेतीचीच केली पाहिजे, शेतकऱ्यांचीच लूट केली पाहिजे. आणि मग अशा वस्तू निर्माण करायच्या, शेतकऱ्याला विकत घेण्याची बाध्य करायचं, अशा वस्तू निर्माण करायच्या, ग्राहकांना विकत घेण्याची बाध्य करायचं, वस्तूंची प्रचंड निर्मिती करायची आणि मग जगातल्या सगळ्या लोकांनी ती खरेदी करायची त्यांच्या वस्तू आणि सगळा पैसा त्या व्यवस्थेकडे जायचा. अशी ती व्यवस्था सुनियोजित त्यांनी उभी केली. आणि त्या व्यवस्थेचं पहिलं नाव ते म्हणजे औद्योगिक क्रांती. त्यातून निर्माण झालेला प्रादेशिक साम्राज्यवाद, प्रादेशिक साम्राज्यवादातून पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध निर्माण झालं. सोन्यासारखी नगरं बेचिराख झालीत, अगाध संपत्ती नष्ट झाली, कोट्यवधी लोक मेलेत. पुन्हा नवीन विचार आला की जगाला लुटायचं असेल तर प्रादेशिक साम्राज्यवादाची आवश्यकता आहे का? भारताला आपल्या गुलामी ठेवण्याची आवश्यकता आहे का? भारताला स्वातंत्र्य देऊन आपण त्याला लुटू शकतो का? आणि त्यातून मग एक नवीन व्यवस्था उभी झाली, ज्याला म्हणतात आर्थिक साम्राज्यवाद. भारतातलं स्वस्त मजूर, भारतातला स्वच्छ सूर्यप्रकाश, भारतातलं स्वच्छ पाणी आणि जमीन, इथंच कारखाने उभे करायचे, इथले संसाधन इथं लावायचे आणि प्रचंड नफा, 2 रुपये किंमत असेल तर 20 रुपये किंमत ठेवायची आणि 18 रुपये इथेच गुंतवायचे आणि त्या गुंतवणुकीतून हा देश गुलामीत, आर्थिक गुलामीत लोटायचा. अशी ती सुंदर व्यवस्था झाली, ज्याला म्हणतात आर्थिक साम्राज्यवाद. आणि त्यातून नवीन पिल्लू निघालं, त्याचं नाव आहे जागतिकीकरण. लक्षात, त्यातलंच एक अपत्य म्हणजे हरित क्रांती, त्यातलंच एक अपत्य. आणि आता त्यातलं एक नवीन अपत्य, या विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्थेनं हरित क्रांती सोबतच एक नवीन अपत्य आपल्या देशात पाठवलं, जागतिक पातळीवर सुद्धा लुटण्यासाठीच. आणि त्या नवीन अपत्याचं नाव आहे, लुटारी व्यवस्थेचं त्या अपत्याचं नाव आहे सेंद्रिय शेती, ज्याला काही लोक आता शाश्वत शेती म्हणायला लागलेले आहेत. ही जी सगळी व्यवस्था आहे, सगळ्या जगाला लुटून काही विशिष्ट देशाची अर्थव्यवस्था आबाद करण्याची, ती व्यवस्था तुमच्या घरी येत नाही विकत घ्या म्हणण्यासाठी, पण तुमची क्रयशक्ती मात्र वाढवते. हरित क्रांती ही स्वातंत्र्योत्तर काळातील गरज होती, यात दुमत नसल्याचे पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी सांगितले. परंतु 60 वर्षे उलटून गेली तरी ही व्यवस्था आजही कार्यरत असून या हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याचे गायले जाणारे गोडवे देखील खोटे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तुम्ही लाखो टन कधी कधी गहू आयात करता, लाखो टन डाळी आयात करता. केव्हापासून 60 वर्षापासून बघतोय. या 3 वर्षाचा प्रश्न नाही हा. लाखो टन खाण्याचं तेल आयात करता, फळं आयात करता, किंबहुना 100% पोटॅशिक खत आयात करता, 74% फॉस्फेटिक फर्टिलायझर आयात करता, 72% युरिया आयात करता आणि मोठ्या मिशीवर ताजून म्हणता की आज स्वावलंबी झालो, कुछ तो भी गडबड है, दुनिया को, देश को गुमराह किया जा रहा है. डोक्यातलं भूत काढून टाका. हरित क्रांतीचा प्रश्न मिटलेला आहे, हरित क्रांतीचा प्रश्न निर्माण केलेला लक्ष. आणि म्हणून गोडवे खाणं बंद करा. हरित क्रांतीची गोडवे बंद करा. या संपूर्ण शोषण व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जात धर्म विसरून एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. त्याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधक, विचारवंत सामान्य नागरिक या सर्वांनी मिळून विश्वव्यापी शोषण यंत्रणेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे मत पाळेकरांनी यावेळी मांडले. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV नागपूर.